कुंभ राशी 22 ते 30 ऑगस्ट झोप उडवणाऱ्या सत्याचा उलगडा होणार. ऐकून घाम फुटेल. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस सामान्य नाही, कारण आज तुमच्या आयुष्यात थांबलेल्या गोष्टी आता अचानक सुरू होणार आहेत. ज्या आनंदाची तुम्ही खूप दिवस वाट पाहत होतात, तोच आनंद आता तुमचे दार ठोठावणार आहे. आज तुम्हाला सलग 7 आनंदाच्या बातम्या मिळू शकतील, ज्या ऐकून तुमचं मन नक्कीच शांत होईल आणि तुम्ही देवाला नक्कीच म्हणाल. लक्षात ठेवा, ही भविष्यवाणी प्रत्येकासाठी नाही, तरीही ही भविष्यवाणी खास तुमच्या लोकांसाठी आहे, कारण तुम्ही संयम ठेवला आहे आणि त्याच्यासाठी आजचा हा भविष्यवाणी नेहमी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. आणि हा व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत जरूर बघा, कारण की सर्वात मोठा धक्का तुम्हालाच आज बसणार आहे. आणि तुम्हाला सांगते, शेवटी आनंदाची बातमी, तुमचं संपूर्ण आयुष्यात बदल होणार आहे. तर त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ संपूर्णपणे ऐका. ऐकून एक शब्द तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण ही 22 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट तुम्ही अगदी महत्त्वपूर्ण घटना तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहेत. तर व्हिडिओला पुढे जाण्यापूर्वी तुम्हा सर्वांना फक्त एकच विनंती आहे की माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. जर केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. माझ्या प्रिय मंडळींनो, नंबर 1 असणार आहे, जे म्हणजे की अडकलेलं काम अचानक पूर्ण होणार. कुंभ राशींच्या जातकांनो, जर तुम्हाला आज मी जे काही सांगेल ते कदाचित तुमच्या डोळ्यात पाणी येईल. ते ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी येईल, कारण ही भविष्यवाणी त्या लोकांसाठी आहे ज्यांनी खूप काही सहन केलं, परंतु आत्तापर्यंत कोणाला काही सांगितलं नाही. असे एखादं काम जे तुमच्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनेल. त्याच्यामुळे सकाळची सुरुवात तणावात आणि रात्रीची झोप विचारात तुमची जायची, तेच काम आज तुमच्या अचानक मार्गी लागण्याचे चिन्ह तुम्हाला दिसतील. हे फक्त काम, फाईल, एखादा अर्ज, एखादा प्रोजेक्ट किंवा एखादा निर्णय नव्हे, तर तुमच्या स्वप्नांशी जोडलेल्या, तुमच्या आत्मसन्मानाशी जोडलेला आणि तुमच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी जोडलेलं, जे तुम्ही भरपूर प्रयत्न केले, फोन केले, मेसेज पाठवले, ऑफिसच्या फेऱ्या मारल्या, कधी शांत राहिलात तर कधी मनामध्ये खूप रडलात, परंतु उत्तर मात्र नेहमी एकच मिळाले की थोडं थांबा, अजून वेळ लागेल. एका टप्प्यावर तर तुमच्या मनात विचारही आला असेल की आपणच काहीतरी चुकीचं केलं का? देव आपली इतकी परीक्षा घेतोय. पण तुम्हाला सांगते, हळूहळू आता आशा कमी होत चालली आहे. परंतु आज तुम्हाला सांगते, या येणाऱ्या दिवसांमध्ये आता चित्र बदलणार आहे आणि ज्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण शांतता हवी होती, जिथूनच तुम्हाला कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता, तिथूनच अचानक तुम्हाला एक फोन कॉल येऊ शकतो किंवा एक साधा ईमेल किंवा मेसेज तुम्हाला आयुष्यात वेगळ्या वळणावर तुम्हाला मिळू शकतो. हा कॉल किंवा मेसेज इतका साधा असेल की सुरुवातीला तुम्हाला त्याचं महत्त्व कळणार नाही, परंतु काही सेकंदातच तुमच्या मनात एक विचार येईल की हे खरंच घडतंय का? हे काम पूर्ण होताना तुम्हाला आता दिसेल. आणि तुम्हाला सांगते, हा फक्त एक अडथळा दूर होणार नाही, तर इथे तुमचं मन देखील मोकळं होणार आहे. तुम्हाला दिसेल, तुमचा आत्मविश्वास पडेल चेहऱ्यावरचा. हे सुख तुम्हाला कितीतरी दिवसाने तुम्हाला परत दिसेल आणि आज तुम्हाला परत जाणवेल की देव उशीर करतोय, परंतु अन्याय मात्र करत नाही. तुमचा संयम, तुमची शांतता, तुमची चिकाटी आता येणार आहे. या दिवसांमध्ये नक्कीच ही पडणार आहे. महत्त्वाची सूचना एवढीच आहे की कोणताही अनोळखी नंबर, ईमेल किंवा साधा वाटणारा मेसेज फक्त दुर्लक्षित करू नका, कारण तुमचं अडकलेलं नशीब आता छोट्याशा संवादातून देखील तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. नंबर 2 म्हणजे की पैशांबाबत सदैव बातमी या दिवसांमध्ये तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. पैशांचा विषय तुम्हाला आज जितका त्रास देत होता, तितकाच तो आज तुम्हाला आनंद देणार आहे. कारण जिथे पैशांची कमतरता जाणवत होती, तिथे आता दिलासा मिळण्याची चिन्हे तुम्हाला दिसतील. खूप दिवसांनी तुम्ही प्रत्येक गरज मोजून मापून आत्तापर्यंत भागवत होतात. इच्छा असूनही तुमचं मन तुम्हाला थांबवत होतं. कुटुंबासाठी हवं ते देताना मात्र मनात अपराधीपणा वाटायचा, कारण त्यासाठी पुरेसे असे पैसे नव्हते. आज नाही उद्या पाहू, हेच तुमचं सतत चालू होतं. परंतु तुम्हाला सांगते, पैसे तुमचे अडकलेले कधी मिळणार? तुमचा पगाराला उशीर झाला तर
कधीही खर्च अचानक वाढले, हातात पैसा टिकत नव्हता. यामुळे हसत असला तरी तुमच्या मनात मात्र सतत मन तुटत होतं. आतून सतत विचार चालू होते. आता देव त्या कष्टाचं चीज तुम्हाला देणार आहे आणि लवकरच तुम्हाला सांगते, या दिवसामध्ये तुमचे थांबलेले पैसे, एखादी जुनी थकबाकी असेल, कमिशन असेल किंवा एखाद्या अपेक्षित आर्थिक लाभ असेल, ते तुमच्यापर्यंत नक्कीच तुम्हाला या दिवसामध्ये पोहोचणार आहे. ही गोष्ट होणार आणि हा पैसा कदाचित एकदम मोठा नसेल, पण जो काही असेल, जो की तुमच्या मनावर भार नक्कीच तुमचा हलका करेल. आणि आता थोडं तरी सावरलं असं तुम्हाला वाटेल. स्वतःला त्या पैशांनी तुम्हाला सावरलं आहे असं नक्कीच वाटेल. ज्या पैशांसाठी तुम्ही कोणाच्या मागे लागला होतात, ज्याच्याबद्दल हे कधीच मिळणार नाही असं तुम्हाला वाटायचं, पण तेच पैसे आता अचानक तुमच्या हातात येऊ लागतील. यामुळे काय होणार, तर कुटुंबात शांतता येईल, तुमच्या निर्णयामध्ये ठामपणा येईल. विशेष म्हणजे हा पैसा तुम्हाला योग्यच वेळ मिळणार आहे. ज्या क्षणी तुम्हाला सर्वात आता जास्त गरज असेल, त्या क्षणी तुम्हाला सांगते, नशीब तुमच्या बाजूने उभे राहणार आहे. तर मंडळींनो, तुमच्या राशीच्या लोकांनी कधीही चुकीचा मार्ग निवडला नाही. फक्त काय होते की तुमची वेळ होती, ती परीक्षेची वेळ होती आणि आता त्या परीक्षेचा निकाल तुमच्या बाजूने नक्कीच लागणार आहे. महत्त्वाची सूचना म्हणजे पैशांबाबत कोणताही कॉल, मेसेज नाही किंवा प्रस्तावना नाही, घाईघाई नाही. फक्त डोळे उघडे ठेवून नक्कीच निर्णय घ्या, कारण संधी खरी असते, पण शहाणपणाही तितकाच गरजेचा असतो. आजचा दिवस तुमच्या आर्थिक आयुष्यात एक छोटा पण महत्त्वाचा टर्निंग पॉईंट नक्कीच ठरणार आहे. नंबर 3 आहे, जे की कुटुंबातील शुभ बातमी, जे की तुमच्या हृदयाला स्पर्श करणार आहे. कारण ही भविष्यवाणी फक्त तुमच्यासाठी नाही, तर तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आनंद घेऊन येणार आहे. खूप दिवसापासून घरात न बोललेली चिंता होती. सगळे हसत होते, परंतु मनात कुठेतरी काळजी घ्यायची होती. एखादा विषय वारंवार पुढे ढकलत जात होता. काही प्रश्नांची उत्तरे देणे टाळले जात होते. कधी मुलांची भविष्याची चिंता, तर कधी लग्नाचे एखादे थांबलेले बोलणे, तर कधी नोकरी, तर कधी शिक्षण किंवा आरोग्याचा विषय. यामुळे जरा शांत होते, परंतु पाहिजे तो आनंद मात्र नव्हता. पण आता तुम्हाला सांगते, टेन्शन ते आता संपण्याच्या मार्गावर आहे, कारण लवकरच तुमच्या कुटुंबात एकच बातमी समोर येईल. ही बातमी ऐकल्यानंतर घरात एक वेगळाच तुम्हाला प्रकाश जाणवेल, आनंद जाणवेल आणि वातावरणात थोडा हलकं वाटेल. काहींच्या घरी ती लग्नाची पक्की बोलणी देखील होऊ शकते आणि निदान आता अडकलेली गोष्ट देखील मार्गी लागू शकते. नात्याची सुरुवात होऊ शकते, नवीन नात्याची सुरुवात होऊ शकते. काहींच्या बाबतीत गर्भधारणेची गोड बातमी देखील या काळामध्ये तुम्हाला मिळू शकते. मुलांच्या परीक्षा जर कोणी एखादे प्रयत्न करत असतील, तर त्यांच्या यशस्वी निकाल देखील या दिवसांमध्ये लागू शकतो. शिक्षणाबाबत आनंदाची बातमी या घरामध्ये तुम्हाला नक्कीच मिळेल आणि विशेष म्हणजे ही बातमी ज्या व्यक्तींबाबत आहे, तुम्ही ज्या सर्वात जास्त त्या व्यक्तीची काळजी करत होता, त्याच व्यक्तीशी संबंधित बातमी तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. तुम्हाला जाणवेल की आपण इतके दिवस घाबरत होतो, पण देवाने वेगळेच काहीतरी ठरवलं होतं आणि या शुभ बातमीमुळे घरात पुन्हा संवाद वाढेल, नात्यांमध्ये गोडवा परत येईल. ज्या घरामध्ये अलीकडचे वाद होते, तिथे आता शांतता नक्की नांदेल. तुमच्या घरामध्ये आनंदाची चर्चा देखील सुरू होऊ शकते. महत्त्वाची सूचना, घरातील कोणत्याही तुमच्या घरामध्ये आनंदाची चर्चा देखील सुरू होऊ शकते. महत्त्वाची सूचना म्हणजे घरातील कोणाच्याही शब्दांकडे दुर्लक्ष करू नका. कदाचित एखादं साधं वाक्य देखील तुमच्यासाठी तुमचे आयुष्यभर लक्षात राहील. अशी बातमी तुम्हाला देऊन तुमची बातमी आयुष्यात नवा उत्साह, नवीन आशा आणि तुम्हाला आत्मविश्वास मजबूत करणारा असेल. तर ही भविष्यवाणी तुमच्या ओळखीला आणि आत्मविश्वासाला नवीन वळण देणारी आहे. कारण जिथे तुम्हाला दुर्लक्षित केलं गेलं होतं, तिथेच तुमचं काम असूनही नाव पुढे आलं नाही. तिथे आज तुमची खरी किंमत ओळखली जाणार आहे. खूप दिवसांपासून तुम्ही भरपूर मेहनत करत होतात, परंतु पाहिजे तसं त्याचं फळ मिळत नव्हतं. तुमच्यापेक्षा कमी कष्ट करणाऱ्यांना मात्र संधी मिळत होती. तुमचं नाव शेवटपर्यंत येऊन पुढे ढकललं जायचं. परंतु मला तुमचा प्रश्न नक्कीच आला असेल की आपण योग्य मार्गावर आहोत का? हा काळ, आपली वेळ कधी येणार? पण आता तो क्षण जवळ आला आहे.
आज किंवा तुम्हाला सांगते लवकरच येणाऱ्या दिवसात अचानक इंटरव्ह्यू, कॉल, वरिष्ठांकडून कौतुक किंवा एखादा नवीन प्रोजेक्टची जबाबदारी किंवा व्यवसायात मोठे डील ऑफर तुमच्याकडे येऊ शकते. ही संधी तुमचं पद वाढवणारे नाही, तर तुमचं महत्त्व वाढवणारे नक्कीच असेल. आज लोक तुम्हाला ऐकायला तयार असतील, तुमच्या मताला महत्त्व दिले असेल. आधी ज्यांच्याकडून काय होणार यांच्याकडून ते म्हटलं जायचं, तेच लोक आता तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी पाहतील. ही संधी मला आर्थिक स्थैर्य देईल, आत्मविश्वास वाढेल, तुमचं नाव कामाच्या ठिकाणी ठळकपणे पुढे घेतलं जाईल. विशेष म्हणजे ही संधी अचानक मिळालेली असेल तरी तिच्या मागे तुमची महिन्याची मेहनत ही फळ नक्कीच मिळणार आहे. आणि तुम्हाला जाणवेल देव उशीर करतोय, परंतु नक्कीच योग्य वेळी दरवाजा उघडतोय. महत्त्वाची सूचना आहे की आज कोणतीही ऑफर भीतीमुळे नाकारू नका, कारण शांत डोक्याने घेतलेला निर्णय तुमच्या जीवनात टर्निंग पॉईंट ठरू शकतो. वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.